कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी मी सावेडी पोलीस स्टेशन मधून इन्स्पेक्टर पवार बोलतोय मॅडम. तुम्ही असं करा, अर्जंट बेसिसवर पोलीस स्टेशन मध्ये या. का त्रास देऊ राहिला तिला? खाऊ का पळत्याच्या मागे लागून स्वतःची इज्जत घालू राहिला? काही काम आहे का इतक्या रात्री? तुम्ही कामात आहे का? हा, पोलीस स्टेशन मध्ये आहे. काय साहेब, त्या मॅडम आल्यात. कोणत्या मॅडम? त्या लव ट्रायंगल आल्या. अच्छा अच्छा अच्छा, बोलो. या मॅडम या. नाव काय तुमचं मॅडम? अनुष्का. अनुष्का मॅडम नाही का? या दोघांना ओळखता का? हा माझा मित्र आहे. आय मीन हे दोघही माझे मित्र आहेत. दोघही मित्र आहेत? हा? नाही, रागवू नका मॅडम, हे दोघं वेगळंच काही बोलू लागलेत. साहेब मी नाही 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 सर, तुम्ही समजताय तसं आमच्यात खरंच काही नाहीये. मग हे दोघं काऊन टकुरं फोडू लागले तुमच्या नावाने विनाकारण? पूर्वानी घरी सांगितलंय बहुतेक. आता काय करू? काय गुरुजी? घरून फोन आहे ना? घ्या घ्या, सांगा घरी मी कुठं आहे, मी काय पराक्रम केलाय. काय गुरुजी शोभत तुम्हाला हे? अरे तुमच्याकडे बघून पोरांनी शिकायचं, तर पोरं हे शिकतील तुमच्याकडे बघून रस्त्यात फायटिंग करायची. गुरुजी अहो, तुम्ही असं वागू लागले म्हणून तर समाजात गुन्हेगारी वाढू लागली ना. शोभत नाही गुरुजी तुम्हाला. अहो निकम गुरुजींचे नातू तुम्ही. एक काम करू गुरुजी, मीच फोन करून सांगू का घरी तुमच्या, तुम्ही काय पराक्रम केलाय ते? लावू फोन? साहेब नको. नाही नाही नाही, प्लीज 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 नको सर, प्लीज नको ना? मग एक काम करा, तुम्ही तिघं स्टेटमेंट लिहून द्या तुमचं. कळलं का? साहेब स्टेटमेंट? पाटील यांची स्टेटमेंट लिहून द्या. जा. हळू रे हळू. मुन्या,
दीपाताई तुम्ही बसा बसा बसा. राम राम. या सर या बसा. दीपाताई तुम्ही कश काय या गुतड्यात तुमचं कोणी काय? माझा पुतणे आहे. अच्छा 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 तो निकम गुरुजीचा नातू तो ना? नातू नाहीये हा. पण तू आहे. बर बर बर. मारलं बिरलं नाही ना त्याला? नाही मारलं कशात या पा दीपाताई आम्ही पोलीस असलो तरी कायदा हातात घेत नाही कसं साहेब. अजिबात मारलं नाही. नाही अहो रस्त्यात फायटिंग करू लागले मग गाडीत बसवलं ना आणलं इथं. हा. त्या दोघांमधला एक पिलेला आहे ताई. नाही आमचा मुन्या नाही पित. नाही तो नाही पित तुमचा मुन्या पण ज्यानं पिली ना त्याच्या संगट रस्त्यावर फायटिंग करू लागला होता तुमचा मुन्या. मग आता आणावं लागणार नाही. नाही आम्हाला आमची ड्युटी करणं भाग आहे का नाही साहेब. हा. ते काय लिहून घेऊ राहिलं त्याच्याकडून? त्यांचं स्टेटमेंट आहे. बोलू का? प्लीज वाय नॉट. शुअर शुअर. काय आहे मुन्ने? प्राध्यापक आहे ना तू? काका मी फक्त गप. एक शब्द बोलू नको. अख्ख्या खानदानाचं नाव मातीत घालू राहिल्या तू. अरे निकम गुरुजींचा पंतू आहे तू. ते एक निकम गुरुजी होते ते स्वातंत्र्यासाठी कैदेत गेलते आणि तू अरे दादाला कळू राहिल्यावर काय त्रास होईल त्याला. काका माझं ऐकून तर घ्या. मी तू काही बोलू नको सगळं मला माहिती आहे. काय रे लग्न ठरलंय ना तुझं? लाज कशाने वाटू राहिली तुला? मी तुला काय समजू राहिलो तू भलताच आगाव निघाला भाऊ. मी म्हणतो या भानगडीत पाडायची काही गरज आहे का? अरे चांगली नोकरी आहे. लोकाला इथं नोकरी मिळून नाही राहिली. लग्न ठरले पोरगी मिळून नाही राहिली लोकाला इकडे. तू काय धंदे करतोय? कसलं स्टेटमेंट लिहू राहिले? अहो स्टेटमेंट म्हणजे काही नाही दीपाताई. कॉपी करणाऱ्या पोराला आपण लिहून घेत नाही का त्याच्याकडून की मी इथून पुढं कॉपी करणार नाही. तसंच आहे हे. आम्ही इथून पुढं रस्त्यावर फायटिंग करून समाजातले कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणार नाही एवढं लिहून घ्यायचं त्यांच्याकडून बस. नाही पण असल्या भानगडीत मुन्या पडणारच नाही. साधा होतो अगदी. तुम्ही रेकॉर्ड चेक करा ना त्याचा. लग्न पण ठरलंय त्याचं आता. हो का? लग्न ठरलंय याचं? वा 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 वा. लग्नाला बोलवा मग दीपाताई. हा बुंदी जिलेबी खायला. बस का साहेब तुम्हाला नाही बोलवणार तर कोणाला बोलवणार? हे पोलिसांनी काय काय विचारलं तुला? काय नाही नाव काय करता? बघ काही नाही ना अजून? नाही काही दबाव टाकून काही विचारले? नाही काही FIR वगैरे केलाय का? काही माहिती नाही. बरं तू काही जबाब लिहून दिलाय का? नाही नाही ना? मग घाबरू नको. काही होऊ नये देत मी तुला. अरे कोर्ट कुणाला चुकलेलं नाही पण तुझा काका तुला कोर्टाची पायरी चढू देणार नाही. टेन्शन नको घेऊ. काका मी फक्त माझ्या मैत्रिणीला मदत करू राहिलो होतो. ते सांगच तुम्हाला नंतर. पण पहिलं आधी इथनं सुटणं महत्वाचं आहे. आओ येत आहे का इकडे? हो. तुम्हाला सांगते साहेब आमच्या मुन्याने काही केलं नसणार आहे. या पोरानेच सगळं केलेलं असणार आहे. बघा कसा बघतोय हलकट मेला. दीपाताई तुम्ही काही काळजी करू नका ना. अहो तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या असून तुम्ही आमच्याशी कसं वागून राहिल्या बोलून राहिल्या पाहतोय ना आम्ही. त्याच्यावरूनच कळतं ना तुमचं पोरग कसं असेल ते. तुम्ही असं करा तुम्ही या बेवड्याच्या विरुद्ध केस फाईल करा. आणि पराग गुरुजी तुम्ही स्टेटमेंट द्या याच्या विरुद्ध. मग दाखवतो याला नगरच्या पोलिसांचा हिसका. चांगलं बदडून काढा त्याला. तुम्ही काही काळजी करू नका दीपाताई.
हॅरसमेंटची केसच ठोकतो याच्यावर. हा. नाही नाही साहेब ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, FIR वगैरे नको ना प्लीज. मान्य आहे तो चुकला आहे, पण करिअर बर्बाद होईल हो त्याचं. प्लीज. बघितलं का साहेब, असा आहे आमचा मुन्या. या पोराने एवढा गुतडा केला, पण मुन्या त्याचीच बाजू घेतो. बघितलं का रे प्रतीक महाबळ? बघ एकदा देव माणूस कसा असतो ते. अरे बाबा, निकम गुरुजींचं रक्त आहे ते. या माणसामुळे तुला सोडू राहिलो आज, कळलं का? आता एक काम कर, पुण्याची गाडी पकड आणि थेट शिवाजीनगरला उतर, कळलं का? आणि चल निघ कडकडे निघ. चला साहेब, येतो. अरे हो दीपाताई, ते आमच्या सब इन्स्पेक्टर सोनवण्याच्या सस्पेन्शन केसची फाईल साहेबाकडे येते. नाही, पाहिली मी फाईल पाहिली त्याची. खरंच गरीब येते. बोलते मी साहेबांची, काहीतरी करूयात आपण. हा, प्लीज प्लीज. का वागतोयस तू असा? का त्रास देतोयस तू मला? मागचं सगळं विसरून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेय ना मी. एकदा सांगितलंय ना तुला, संपलंय आपल्यात सगळं. ब्रेकअप म्हणजे ब्रेकअप नाही, कळत आहे का? मला एक चान्स दे ना प्लीज. प्लीज प्लीज मला एक चान्स. आय डिझर्व वन चान्स. कम ऑन प्लीज प्रतीक, नाही. तर प्लीज त्रास देणं बंद करशील? हा, काय म्हणाला होतास तू मला? तू मला मोठं केलंयस. तुझ्यामुळे मला जॉब मिळाला. तू जॉब मिळवून दिलायस ना मला. नाहीतर हे सगळं मला मिळालंच नसतं, असं म्हणाला होतास ना तू. रागाच्या भरात. अरे त्यांनी काहीतरी बघितलं असेल ना माझ्यात, म्हणून मला जॉब मिळाला असेल ना तो. आणि समजा तुझी गर्लफ्रेंड म्हणून मला जर त्यांनी जॉब दिला असेल तर असा जॉब मला नको. असा जॉब नाही करायचा आहे मला. सो लीव मी अलोन. मी चांगलं काहीतरी स्वतःसाठी करते ना. मला मदत नकोय तुझी, पण प्लीज आडवा येऊ नकोस. मला त्रास नको तू, प्लीज. तुला इंडिपेंडेंटली काहीतरी स्टार्ट करायचं होतं तर मला सांगायचं ना. मी तुला हेल्प केली असती. या मित्राला तुझ्या स्वतःचा बॉयफ्रेंड म्हणून मला सांगितलंस, ते सांगायला नको होतं तू. हे तुझं रिलिव्हिंग लेटर आहे आणि कंपनीचं NOC. आय रिअली पर्या, काय झालं? काय रे, काय झालं? कुणाचा फोन होता? सोनी, काकू इथं जे झालं ते प्लीज घरी सांगू नको प्लीज. नाही सांगणार. तू इकडे कशाला आहे? घरी जा, मी सोडते हिला. घरी जा. नक्की सह्या नाही ना केल्या कशावर तू? तू कोण आहेत नाही माहिती मला, पण आमचा मुन्ना खूप साधा आहे.
कशाला तुमच्या लफड्यात त्याला घेऊन राहिली ग? तो चांगल्या मनाने तुम्हाला मदत करू राहिला आणि तुम्ही असं करू राहिला होय? हा, तुम्हाला काय, तुम्ही पुण्या मुंबईचे, पण आम्ही नगरची साधी माणसं. आम्हाला मान आहे इथे, अब्रू आहे. शिवाय निकम गुरुजींच्या खानदानचे होता मी. ऐक, मुन्याचं लग्न ठरलंय. उगाच तुमच्या लफड्यात त्याच्या होणाऱ्या संसाराचा बट्ट्याबोळ करू नकोस. मुन्याचा नाद सोड. चल, मी सोडते तुला. मुन्या, घरी जा. चलाव. सॉरी का? काकू, नाही नाही ते बोलली तुला. सॉरी. वेडा आहेस का तू पर्या? अरे त्या जे काही बोलल्या ते प्रेमापोटीच बोलल्या ना. अँड यू आर लकी. तुझ्या आयुष्यात इतकी माणसं आहेत तुझ्यावर प्रेम करणारी, कारण तू फार गोड आहेस रे पर्या. थँक्स फॉर द हेल्प. हे चल ग. बाय. अरे मुन्ने, चांगला शिकलेला प्रोफेसर आहे ना तू. मग ही वागायची पद्धत झाली का? पोरांना कॉलेजमध्ये असं शिकवतो का? कुठे गेला होता एवढ्या रात्रीचा? आता काय पाहू राहिला? बोल. आता का दात खिळी बसली तुझी? नशीब ही सोनी रातच्याला पाणी प्यायला उठली म्हणून आम्हाला कळलं तरी, नाही तर तू गेला असता कावाचा तिकडच. अरे तिने तुला सगळीकडे शोधलं, फोन बी लावला, तू फोन बी उचला ना तिचा. आता काय करावं म्हणून तिला आम्हाला उठवलं झोपेतून. असं काय बघतोय माझ्याकडं? आता काळजी वाटली म्हणून मम्मी पप्पाला झोपेतून उठवलं. अजून थोड्या वेळ जरी नसताना तू आला तर अख्ख्या गल्लीला शोधायला पाठवलं असतं तुला. हा, आता भांड्यात असलो म्हणून काय झालं? मला काळजी वाटते ना तुझी. आमचा सगळ्यांचा जीव पण आहे ना तुझ्यावर, पण तुझा जीव तर म्हणजे ते असं झालं सगळं की आपलं ते मला असं कुठे गेला होता एवढ्या रात्रीचा? दादा, कापड बाजारात गेलतो. कशाला? एवढ्या रात्री तुझ्या बापाने दुकान उघडे ठेवलं तिथं? काय बोलती? मी जरा जाऊन येतो. आणि काय रे, तुझं काय गाठोडं पुरून ठेवलं होतं तिथं? जायचंच होतं तर सांगून जायचं ना. एवढ्या रात्री आजपर्यंत मुन्या कधी गेलाय का बाहेर? हा, नाही ना गेला.
मग आज काय गरज पडून राहिली होती एवढी याला बाहेर जायची? आई अगं मसाला दूध प्यायला गेलतो. अरे मग मला सांगायचं ना, मी करून दिलं असतं घरात तुला. मम्मीला सांगून जात आलं तर मला सांगून जायचं ना. आपण दोघं सोबत गेलो असतो मसाला दूध प्यायला आणि पावभाजी खायला. तू गप गा. कॉलेज मधून घरी आल्यावर कधी पाणी विचारलं मला तू? आणि म्हणे मला सांगायचं. आई अगं मी लहान आहे का आता? मी मम्मी हा सेंटी मारतोय बर का. टॉपिक चेंज करून राहिला बघ. सोने तू मध्ये मध्ये बोलू नको. मी तुझ्याशी बोलू नाही राहिलोय. आई दादा मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा तुम्ही सगळे झोपून होते. आता एवढ्यासाठी तुम्हाला सगळ्यांना कशाला त्रास द्यायचा म्हणून मी नाही सांगितलं. मी सरळ निघून गेलो. एवढी झोप मोडू नये वाटत होतं तर मोबाईल सायलेंट करून ठेवत जा ना. कशाला व्हायब्रेटर ठेवतो रे? तुला सांगू का व्हायब्रेटर? बस थांबा आता. जा जाऊन झोपा.